नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर महाराष्ट्र MCA CET एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आपला जो विषय आहे त्यातला मॅथ्स अँड स्टॅटिस्टिक्स त्यामधले महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. एकंदरीत मॅथ्सला खूप प्रॅक्टिस लागते, म्हणजे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे यावर मॅथ्स असतो आहे. त्यामुळे जर का तुम्हाला हार्ड वाटत असेल तर एकंदरीत क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे किंवा काय अभ्यास करणं त्यानुसारच तुम्ही जा, जेणेकरून तुमचा चांगला अभ्यास होईल आहे. आपल्या ॲपवर डेमो क्लास सुद्धा अवेलेबल आहे. जर का तुम्हाला डेमो क्लासेस हवे असतील तर तुम्ही ॲप डाउनलोड करा किंवा आमची जी बॅच सुरू होते आहे 12 जानेवारीपासून, तिथे जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र MCA CET एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळतील, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळतील, फुल सिलेबस MCQ सिरीज असेल आहे आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब सुद्धा आहे आणि डेमो क्लासेस सुद्धा अवेलेबल आहे. त्याची जी फीज आहे ती 4,000 रुपये आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. चला तर मग आपण काही प्रश्न पाहूया, PYQ प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे ते. पहिला प्रश्न आहे, 765 chairs are to be arranged in a columns in a such a way that the number of chairs in each column should be equal to the number of columns. How many chairs will be excluded to make this arrangement possible? तर 765 चेअर्स जे आहेत ते अरेंज केले आहे कॉलममध्ये. तर आपल्याला अशा पद्धतीने अरेंज करायचे आहे की इच कॉलममध्ये आपल्याला इक्वल नंबर ऑफ कॉलम्स मिळालेले आहे. तर किती चेअर हे एक्सक्लुडेड केल्यानंतर अरेंजमेंट पॉसिबल होईल असं विचारलेलं आहे. ठीक आहे, 765 चेअर. ओके, तर 765 हे कशाचं स्क्वेअर रूट आहे, काही माहिती आहे का तुम्हाला? तर आपल्याला 729 जे आहे ती हे 27चा आहे. यानंतर काय आहे, 28चा जो आहे तो 784 आहे. तर याच्यामध्ये काय आहे, ते 765 येतोय. ठीक आहे, एवढं आपल्याला माहित झालं. त्यानंतर आपण काय करणार, 765 मायनस 729 म्हणजे 36. तर बघा किती लवकर आपण आन्सर काढलेला आहे. म्हणजे 36 चेअर आपण वगळल्या तर अरेंजमेंट काय होणार आहे, पॉसिबल होणार आहे. कोणती जी वर दिलेली आहे, इक्वल नंबर ऑफ कॉलम्स. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पटकन सॉल्व्ह करता आलं पाहिजे आन्सर्स. त्यामुळे आपल्याला प्रॅक्टिस खूप गरजेची आहे आणि मॅथ्समध्ये आपल्याला ऑलमोस्ट मार्क्स घेता येतात. ठीक आहे, त्यामुळे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे, त्याच्या मागचं काय लॉजिक आहे, हे सगळं आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे, 20 buckets of water fill a tank when the capacity of each bucket is 13.5 liters. How many buckets will be required to fill the same tank if the capacity of each bucket is 9 liter? तर 20 buckets दिलेले आहे आपल्याला वॉटर टँक जे ते फिल करायला, त्याची कॅपॅसिटी किती आहे, 13.5 लिटर आहे. तर आपल्याला सेम टँक जे आहे त्याची कॅपॅसिटी 9 लिटर आहे, त्याला आपल्याला किती बकेट्स लागणार ते विचारलेलं आहे. ठीक आहे, तर टोटल कॅपॅसिटी इज इक्वल टू 20 बकेट इंटू 13.5 लिटर इज इक्वल टू 270 लिटर. ओके, इंटू केलेलं आहे आपण. नंतर नंबर ऑफ बकेट इज इक्वल टू टोटल कॅपॅसिटी डिवाइड बाय न्यू बकेट कॅपॅसिटी. ठीक आहे, तर किती असणार आहे ते, इथे 270 डिवायडेड बाय 9 लिटर. ओके, म्हणजे 30 बकेट त्यांना लागणार आहे. किती सोपं उत्तर होतं आणि किती पटकन झालं. हे अशाच पद्धतीने पटकन उत्तर आपल्याला आलं पाहिजे. आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे, 30 बकेट. म्हणजे त्यांना 9 लिटर्सची सेम कॅपॅसिटीची असलेले टँक 9 लिटरमध्ये 30 बकेटांनी भरणार आहे. ठीक आहे, त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, मशीन ए कॅन प्रिंट 1 लाख बुक्स इन 8 hours. मशीन बी कॅन डू द सेम जॉब इन 10 hours. Okay, and machine C can do the same job in 12 hours. All the three machines started job at 9 a.m. Recording in progress. Okay, the machine A can print 1 लाख बुक्स इन 8 hours. म्हणजे ए मशीन जी आहे ती 1 लाख बुक्स आहे ना ती 8 तासात करते. 1 लाख 8 hours. ओके, मशीन बी जी आहे ती सेम जॉब 1 लाख जे आहे ते 10 तासात करते आणि सी आहे 12 hours मध्ये करते. ओके, म्हणजे काय, 1/8, 1/10 आणि 1/12. ओके, त्यानंतर आपल्याला येत आहे ऍड करायचं, 1/8, 1/10, 1/12. त्याचं हे करायचं, 120 येतं याचं LCM. ठीक आहे, 15 + 12 + 10 डिवायडेड बाय 120, म्हणजे 37/120 जॉब प्लस अवर झालेला आहे. ओके,
त्यानंतर काय म्हणताय, ऑल द थ्री मशीन स्टार्टेड द जॉब ॲट 9 AM अँड मशीन ए ब्रेक्स डाऊन ॲट 11 AM. ठीक आहे, 9 तासाला, 9ला सुरू झाली आणि 11ला, म्हणजे यामधले 2 तास आहेत. ओके, तर 1 - 2 तास आहे. ओके, तर बघा, तर WABC वर्क डन किती झालाय, 2 तासाचा झालाय. 37/120 × 2 म्हणजे 37/60. ठीक आहे, अशा पद्धतीने वर्क डन इन 2 hours आलेला आहे. त्यानंतर समोर बघा, आता आपल्याला रिमेनिंग वर्क कॅल्क्युलेट करायचं. तर 1 - कसं करतो आपण, 1 - करतो, कारण एक काम आहे. याचं काय येतं, 23/60. त्यानंतर आता आपल्याला कंबाईन रेट करायचा बी आणि सीचा. तो किती होता, 1/10 + 1/12. ओके, तर त्याचा आपला कॉमन डिनॉमिनेटर 60 घेऊया. 6 + 5 म्हणजे 11/60. ठीक आहे, त्यानंतर आता आपण काय करतो, टाइम घ्यायचा, रिमेनिंग टाइम आपल्याला घ्यायचा आहे. तर वर्क डन रिमेनिंग आणि वर्क BC म्हणजे 23/60 डिवायडेड बाय 11/60. म्हणजे उत्तर काय येणार आहे, 60 कट डिवाइड बाय 23 डिवाइड बाय 11. ओके, ज्याचा अर्थ काय होतो, तर आपल्याला हे कन्वर्ट करावं लागेल टाइम. ठीक आहे, तर रिमेनिंग टाइम आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. तर याला जेव्हा आपण करतो ना, तेव्हा आपल्याला 2.09 अवर मिळतात. ठीक आहे, तर आता आपल्याला अप्रॉक्सिमेटली आपल्याला सगळं ते कॅल्क्युलेट करावं लागेल. 2.09 × 60, 5.45 मिनिट्स. ठीक आहे, रिमेनिंग अप्रॉक्सिमेटली 2 hours 5 minutes आहे. तर त्यांनी 2 hour इनिशियली घेतले होते, हा ना, 2 तास आधी घेतले होते, प्लस 2 तास 5 मिनिट. ठीक आहे, तर 4 hour 5 minutes म्हणजे 4 hour 5 minutes. 9 तास अधिक 4 hour 5 minutes म्हणजे 10, 11, 12, 1. 1 वाजून 5 मिनिट, पण एक जे आहे ते ऑप्शन मध्ये आहे आपल्या, हा ना. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. ते कन्वर्ट करावे लागेल आपल्याला. ठीक आहे, ते 2 तास आणि हे 2 तास म्हणून 4 तास, ऑब्व्हियसली ते 1 PM असणार आहे. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न आहे, द कॉस्ट ऑफ पेंट is ₹60 per kilogram. A kilogram paint covers 20 square feet. How much will it cost to a paint the outside of cube having 10 feet each side? ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं, टोटल सरफेस काढायचा. ओके, क्यूबचा. तर कसं काढणार, A = 6S. फीट किती दिली आहे, 10. 6 × 10 feet स्क्वेअर म्हणजे 100 feet. 6 × 100 म्हणजे किती, 600 FT². ठीक आहे, त्यानंतर काय म्हणतो, 20 स्क्वेअर फीट आपल्याला पेंट करायचं है ना. देन 600 डिवायडेड बाय 20 म्हणजे 30 kg. नंतर आपल्याला टोटल कॉस्ट करायची आहे. टोटल पेंट किती झालेला आहे, टोटल पेंट झालेला आहे 30 kgचा, इंटू कॉस्ट किती म्हणताय, 60 रुपये kg. ओके, तर किती असणार आहे, ते 1800 असणार आहे. त्यामुळे 1800 रुपये आपल्याला लागणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार. तर आपल्याला क्यूब जो आहे, आउटसाइड ऑफ क्यूब जो आहे, 10 फीट इंचचा क्यूब, ते त्यासाठी आपल्याला 1800 रुपये लागणार आहे पर साईडला. ओके, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. त्यानंतर Somesh bought a microwave oven and paid 10% less than its original price. He sold it with 30% profits on the price he had paid. What percentage of a profit did Somesh earn on the original price? 10% लेस म्हणजे नक्की काय, 100 - 10 म्हणजे 90, आणि 30% प्रॉफिट म्हणजे 100वर 30%चा प्रॉफिट म्हणजे 130. ओके, 130 डिवाइड बाय 100 इंटू 90 डिवाइड बाय 100 असं करून बघा, सगळ्यांनी किती येतं, 1.17. ओके, त्यानंतर आपल्याला प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. तर SP किती आहे, प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे, SP - P. SP किती आला, 1.17 - P म्हणजे 0.17P. ओके, त्यानंतर आपल्याला प्रॉफिट विचारलंय ओरिजिनल याच्यावर. ओके, तर आपल्याला काय करावं लागेल, 0.17P जे आलंय डिवाइड बाय P इंटू 100%, कारण आपल्याला प्रॉफिट पर्सेंटेज विचारले आहे. म्हणजे 0.17 × 100% म्हणजे
17% जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. व्हॉट पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट डिड सोमेश अर्न ऑन द ओरिजिनल प्राइस? 17% ऑफ प्रॉफिट डिड सोमेश अर्न ऑन द ओरिजिनल प्राइस. अशा पद्धतीने आपण हे सोप्यात सोपं आपण ट्रिक वापरून हे काढू शकतो उत्तर. ओके. हे 100 वगैरे हेच जे आहे ना ते तुम्ही लक्षात ठेवावं असते. 10% लेस 30% प्रॉफिट हे याच्यावर असतं. ओके. समोरचा प्रश्न आहे, अ ट्रेडर परचेस्ड an old bicycle for rupees 480. He spent 20% of the cost on repair. If you want to earn 144 rupees as a net profit on it, how much percentage should he add the purchase price of the bicycle? ठीक आहे. तर काय केलं, रिपेअर कॉस्ट आहे 20% इंटू 480. 20% कसं लिहितो अशा पद्धतीने, 480 म्हणजे त्यांचं किती, ₹96. ठीक आहे, म्हणजे 480 अधिक 96 म्हणजे त्याला किती, ₹576 खर्च आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला आता काढायचं आहे SP इज इक्वल टू टोटल CP प्लस प्रॉफिट. किती आहे, 576 प्लस 144चं प्रॉफिट झालेलं आहे, म्हणजे ₹720. ओके, ₹720. त्यानंतर मग आपल्याला काय करावं लागेल, 720 मायनस 480 करा, म्हणजे किती, 240 येणार. हे काय आहे, परचेस प्राइस आहे, म्हणजे हे काय आहे, परचेस SP ची प्राइस आहे. ओके. त्यानंतर आता आपल्याला सगळं इथून काढायचं आहे. अमाऊंट टू ऍड, परचेस प्राइस, अमाऊंट टू ऍड किती आहे, 240. परचेस प्राइस किती आहे, 480 गुणिला 100%, म्हणजे 1/2 इंटू 100%. आणि याचं काय असणार आहे, 50% आन्सर असणार आहे. अशा पद्धतीने आपण आन्सर काढू शकतो. हाऊ मच पर्सेंट शुड बी ही ऍडेड टू द परचेस प्राइस ऑफ द बायसिकल? 50% त्याला ऍड करावे लागेल. ओके. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येतं. पर्सेंटेज जे ऍड केले ना ते आहेत किती, 240. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच.